आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे आपण मॅटरचे जे 3 टाइप आहेत त्यामध्ये पहिला आहे सॉलिड, देन लिक्विड अँड देन गॅसेस. ठीक आहे, हे 3 टाइप कशावरून पडलेले आहेत तर त्याची जी बॉन्डिंग आहे आणि त्याचं व्हॉल्यूम ऑक्युपेशन ओके त्याच्यावरून पडलेलं आहे. सॉलिड केसमध्ये काय असतंय की जे ॲटम आणि मॉलिक्युल्स आहेत दे आर फिक्स्ड विथ देअर बॉन्ड्स. ओके, त्यांची जी लोकेशन आहे ते फिक्स असते इन केस ऑफ सॉलिड. आणि त्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग कसं असते विच इज स्ट्रॉंग बॉन्डिंग. कोणतं असते बॉन्डिंग आयदर ते आयोनिक, कोवॅलंट किंवा मेटॅलिक बॉन्डिंग असते. सो विच इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. So distance between the molecules or atoms remain the same, so volume of the solid remain the same and very strong force is required to change its size and shape because काय असतं की molecule जे आहेत ते त्या फिक्स लोकेशनला असतात. लिक्विड केसमध्ये काय असते जे बॉन्डिंग आहे ते थोडंसं वीक असते. सो काय करतात जे मोलिक्युल्स ॲटम्स आहेत ते कसे होतात त्याच्यामधून काय होतात की मूव्ह होतात त्या लिक्विडमध्ये. फॉर एक्झाम्पल एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये लिक्विड फिल केलं आहे, फॉर एक्झाम्पल वॉटर. तर यामध्ये काय होतं की जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात की एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत मूव्ह होतात कारण त्याच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते वीक आहे. बट व्हॉल्यूम कसं असतं याचं व्हॉल्यूम ऑक्युपाईड आहे विच इज व्हॉल्यूम इज फिक्स, व्हॉल्यूम चेंज होत नाही. सो बट काय करतं ते कंटेनरचा शेप अक्वायर करतं. इन केस ऑफ गॅसेस जे बॉन्डिंग बिटवीन मॉलिक्युल्स ऑर ॲटम इज व्हेरी वीक. सो काय असतं की त्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते फिक्स नसते. सो ते कोणत्या एखाद्या सपोज एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये ठेवून दिलं तर ते काय करतात की त्या कंटेनरचा व्हॉल्यूम अक्वायर करतात किंवा दुसऱ्या एखाद्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवलं तर त्याचा शेप अक्वायर करतात. सो याचं व्हॉल्यूम कसं असतं व्हॉल्यूम इज नॉट फिक्स्ड. ओके, व्हॉल्यूम इज व्हॅरिएबल. सो या कंडिशनवर काय केलेलं आहे की सॉलिड, लिक्विड, गॅसेस असे याचे 3 टाइप्स पडलेले आहेत. ओके, बॉन्डिंगवरती आणि व्हॉल्यूमचा विचार करून. सो नेक्स्ट ज्याच्या रिलेटेड टर्मिनॉलॉजी आहे ते आपण बघणार आहे. त्यामधली पहिली टर्म आहे विच इज प्रेशर. ओके, सो याच्या अगोदर पण आपण ह्या जी प्रेशर टर्म आहे ती कशासाठी वापरली जाते इन केस ऑफ लिक्विड अँड गॅसेससाठी वापरली जाते. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो हा विच इज सिमिलर इन केस ऑफ सॉलिड आपण काय म्हणतो की स्ट्रेस ही टर्म वापरली आहे आपण आणि इन केस ऑफ लिक्विड आणि गॅसेस प्रेशर ही टर्म आपण वापरत होतो दॅट इज फोर्स पर युनिट एरिया. सो एरिया आपण कोणता घेणार आहे ज्या कंटेनरमध्ये हा लिक्विड आपण भरलेला आहे त्या लिक्विड काय करतं की कंटेनरवरती फोर्स अप्लाय केलं त्या फोर्सला थ्रस्ट असंही म्हटलं जातं. ओके, लिक्विड काय करतं की फोर्स ज्या कंटेनरमध्ये ठेवलं त्या सगळ्या वॉलवरती फोर्स अप्लाय करतं त्याला थ्रस्ट असं म्हणतात. त्याचं न्यूटन हे युनिट आहे, न्यूटन युनिट आहे. सो ही जे फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपण त्याचं युनिट फाइंड आउट करू शकतो. त्याची न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज सिमिलर टू स्ट्रेस आणि मग याचं डायमेन्शन पण कसं असणार आहे सेम टू स्ट्रेस दॅट इज -1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम. ओके, सो दिस इज सिमिलर टू द स्ट्रेस दॅट इज युनिट अँड डायमेन्शन सिमिलर टू स्ट्रेस. बट स्ट्रेस हे कशासाठी वापरलं जातं स्ट्रेस इज यूज इन केस ऑफ सॉलिड आणि लिक्विड अँड गॅससाठी प्रेशर ही टर्म वापरली जाते. सो द प्रेशर ही टर्म फॉर्म्युला कसा एकदा चेक करूया आपण. फॉर्म्युला कसं काय म्हणतो की फॉर्म्युला इज प्रेशर इज डिपेंड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ अँड प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल याचं मिनिंग काय की फोर्स वाढवला की प्रेशर वाढेल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं मिनिंग आहे की एरिया वाढवला की प्रेशर कमी किंवा एरिया कमी झाला तर प्रेशर वाढणार आहे. सो हा फॉर्म्युलाचा मिनिंग आहे. याचा आता आपण काय करूया की एक्झाम्पल्स बघूया. फॉर एक्झाम्पल एक नेल आपण घेतला. ओके, नेलचा कसा शेप असतोय एक हेड असते त्याचं, एक बॉडी असते आणि एक फायनल काय असतंय एक फाईन असं त्याचं टोक असतंय. ओके, दुसरा एक आपण नेल घेऊया सिमिलर सेम नेल. ओके, हेड, बॉडी आणि व्हेरी फाईन त्याचं काय असतंय टोक असते. पण या केसमध्ये याचं टोक फाईन नाही आहे सो याचं फाईन आहे. सो याचा एरिया कसा आहे व्हेरी व्हेरी स्मॉल, याचा एरिया कसा आहे व्हेरी व्हेरी लार्ज A2. A1 इज लेस दॅन A2, A2 इज ग्रेटर दॅन A1. सो ज्यावेळी आपण याच्यावरती हॅमरनं हॅमरिंग करू, हॅमरच्या साईन एखादा आपल्याला सपोज वुडन बोर्डमध्ये दोन्ही नेल ठोकायचे आहेत त्या ज्यावेळी आपण हॅमरिंग करणार आहे हॅमरच्या साईनं त्यावेळी काय होणार आहे विथ सेम फोर्स दोन्ही नेलवरती आपण हॅमर केलं तर काय होईल
की जो फर्स्ट नेल आहे तो इझिली पेनिट्रेट होईल वुडन बोर्डमध्ये. का बरं असं होणार आहे? इवन सेम फोर्स असला म्हणजे हा नेल कसा आहे लिटल बिट थोडा हार्ड जाईल तुम्हाला ह्याच्यामध्ये पेनिट्रेट व्हायला दुसरा नेल, पण फर्स्ट नेल आहे तो इझिली पेनिट्रेट होईल बिकॉज फोर्स पर युनिट एरिया यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये जो एरिया आहे तो पहिल्या केसमध्ये लेस आहे. सो प्रेशर इज मोर. सो प्रेशर इज डिपेंड ऑन फोर्स. सो फोर्स दोन्ही केसमध्ये सेम आहे, बट एरिया कसा आहे? एरिया हा डिफरंट आहे. सो एरिया डिफरंट असल्यामुळे काय झालं की पहिल्या केसमध्ये एरिया लेस आहे, सो प्रेशर इज मोर, कारण इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. सो पहिल्या केसमध्ये काय एरिया कमी आहे. दुसऱ्या केसमध्ये कसं आहे? एरिया जास्त आहे. एरिया जास्त याचा मिनिंग काय? प्रेशर कमी. सो फर्स्ट नेल इझिली पेनिट्रेट थ्रू द वुडन बोर्ड. ओके, दिस इज एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. सेकंड एक्झाम्पल आहे कॅमल. ओके, कॅमल कॅन इझिली वॉक थ्रू डेझर्ट. डेझर्ट सँड असते त्याच्यावरून ते काय करतात? इझिली चालू शकतात, कारण त्यांचे जे पंजे आहेत, पाय कसे असतात असे जास्त एरिया असतो त्याचा पायाचा. तुम्ही बघितलं असेल उंटांचं कसं असतंय, पायाचा एरिया जास्त असतो. एरिया जास्त असल्यामुळे काय होईल की त्यांच्या वजनामुळे जो फोर्स अप्लाय होणार आहे पर्टिक्युलर एरियावरती तो एरिया जास्त असेल तर प्रेशर कमी होणार आहे आणि ते रुतणार नाही त्याच्यामध्ये. सो पंजाचं कसं आहे? एरिया जास्त असतो नेहमी. सो बाकीच्या प्राण्यांना काय होईल की त्या सँडमधून चालताना थोडा त्रास होणार आहे, कारण त्यांचा एरिया कमी असतो, प्रेशर जास्त होतं, त्यामुळे ते रुततील. बट उंट कसं असते त्याचं इव्होल्युशन झालं असते त्यानुसार. ओके, सो थर्ड एक्झाम्पल इज सपोज रेल्वे ट्रॅक तुम्ही पाहिलेला असेल. रेल्वे ट्रॅकच्या खाली काय असतं? असे वुडन प्लेट्स असतात. कशासाठी असतात? की ज्यावेळी ट्रेन याच्यावरून जाते त्यावेळी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर वाढला, हा एरिया वाढतो, त्या वुडन प्लेट ठेवल्यामुळे काय होतं की एरिया वाढतो. एरिया वाढल्यामुळे काय होतं की प्रेशर कमी होतं, आणि प्रेशर कमी झाल्यामुळे काय होतं की ट्रेन आहे ती कुठं किंवा ट्रॅक असे जमिनीमध्ये रुतत नाहीत, खाली दबत नाहीत. सो त्यासाठी काय केलं जातं की ट्रॅकच्या खाली बरोबर वुडन किंवा आता रिसेंटली सिमेंटचे ट्रॅकच्या खाली असे ते पट्ट्या लावलेल्या असतात, फ्लॅट पट्ट्या. नेक्स्ट एक्झाम्पल इज ओके, एक नेल तुम्ही घेतला आणि त्याच्यावरती तुमचा हात ठेवला तर तुम्हाला काय होईल की तो तुमच्या हातामध्ये रुतेल. पण तुम्ही काय घेतलं की खूप सारे नेल घेतले आणि त्याच्यावरती तुम्ही हात ठेवला तर तुमच्या हातामध्ये ते काय होणार नाही? रुतणार नाहीत. का बरं असं होतं? कारण खूप सारे नेल घेतले तर त्याचा एरिया काय होतं की वाढतो. एरिया वाढल्यामुळे प्रेशर कमी होतं, सो तुमच्या हातामध्ये काय होणार नाही? ते रुतणार नाही. किंवा कोणत्या एखाद्या वुडन बोर्डवर तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघितला तर त्याच्यामध्ये रुतणार नाहीत. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल इज ट्रक किंवा बस तुम्ही बघितले असतील. त्याच्या पाठीमागच्या बाजूला कसं असतंय की 2 टायर्स असतात. असे 2 टायर ठेवायचे कारण काय असेल? कारण पाठीमागच्या साईडला ते लोड असतं. ट्रक असतो तो काय असतो? मॅक्झिमम लोड त्याचा पाठीमागच्या बाजूला असतो. तर त्याचा सिंगल टायर असेल तर काय होईल की पूर्ण लोड आहे तो त्या सिंगल टायरचा जो एरिया आहे जो जमिनीबरोबर टच झालेला आहे तेवढ्या एरियावरती पडेल. पण डबल टायर असेल तर काय होईल की एरिया वाढेल. एरिया वाढल्यामुळे काय होणार आहे की प्रेशर कमी होईल आणि तो रुतणार नाही ट्रक. ओके, सो बस किंवा ट्रकचं कसं असतं की पाठीमागच्या बाजूला एरिया जास्त होण्यासाठी 2 टायर लावलेले असतात. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रेशर. नाउ नेक्स्ट आर्टिकल इज प्रेशर डेप्थ रिलेशन. प्रेशर आणि डेप्थचं काय रिलेशन आहे हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे की कंटेनरमध्ये लिक्विड घेणार आहे. ओके, सो एखादा सिलेंडर असेल, सिलेंड्रिकल शेप, आणि त्याच्यामध्ये सपोज वॉटर फिल केलं असेल. तुम्ही पण बघितलं असेल, समजा एखादा हा टँक आहे ज्याच्यामध्ये वॉटर भरलेलं आहे. ओके, आणि तुम्ही काय केलं की एक होल ड्रिल केलं त्याच्यामध्ये. होल ड्रिल केल्यामुळे काय होणार की तिथून जो लिक्विडचा फ्लो आहे, फॉर एक्झाम्पल वॉटरचा फ्लो आहे, तो बाहेर येणार. पण तो होल आहे तो त्याच्यावरती खूप कमी वरती पाणी आहे, तर कसं असेल त्याचा फ्लो आहे तो स्लो असेल अशा प्रकारचा. सो हा जो फ्लो आहे त्याच्यावरती कमी लिक्विड आहे. दुसऱ्या केसमध्ये काय केलं की आपण लिटल बिट लोअर साईडला होल ड्रिल केलं, त्याच्यावरती खूप जास्त लिक्विड आहे त्या होलच्या वरती. तर काय होणार आहे की तिथं प्रेशर थोडंसं जास्त असेल, इथून येणारं पाणी थोडं जास्त प्रेशर आणि जास्त दूर पडेल, कारण प्रेशर तिथं जास्त असणार आहे.
आणि थर्ड केसमध्ये आपण खूपच खाली होल ड्रिल केलं तर तिथं खूप जास्त प्रेशर असणार आहे व त्याच्यावरच्या सगळ्या लिक्विडचं, आणि इथून खूप जास्त प्रेशरनं लिक्विड बाहेर येईल. सो याच्यावरून असं आपल्याला लक्षात येतं की डेप्थ जी आहे, किती डेप्थवरती होल तुम्ही ड्रिल केलेला आहे त्याच्यावरती तिथं प्रेशर डिपेंड आहे. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, या प्रेशरचं आणि डेप्थचं काय रिलेशन आहे, सरफेस एरियापासून जी डेप्थ आहे, लिक्विडच्या सरफेस एरियापासून डेप्थ आहे आणि प्रेशरचं काय रिलेशन आहे ते आपण इथं पाहणार आहे. या एक्सपेरिमेंटवरून आपण इझिली फाइंड आउट सांगू शकतो की प्रेशर आणि डेप्थचं काहीतरी रिलेशन आहे, कारण जसं डेप्थ वाढत जाणार आहे तसं प्रेशर वाढणार आहे. सो देर इज अ वन रिलेशन बिटवीन प्रेशर अँड डेप्थ. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेशन फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी आपण काय करणार आहे, लेट अस कन्सिडर अ वन कंटेनर, ओके, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे की लिक्विड भरलेलं आहे, ओके, वॉटर आहे, आणि आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर हाईटचं एखाद्या पॉईंट या पॉईंटचं काय करायचं, प्रेशर फाइंड आउट करायचे. सो आपण काय म्हणणार की याच्यावर जेवढं लिक्विड आहे तेवढंच ते प्रेशर इथं असणार आहे. सो याच्यावर किती लिक्विड आहे कन्सिडर करण्यासाठी आपण एक सिलेंड्रिकल शेपचं इमॅजिनरी सिलेंड्रिकल शेप ड्रॉ केला. ओके, एवढं लिक्विड याच्यावरती आहे. सो हे लिक्विड काय करेल, एरिया ए वरती प्रेशर अप्लाय करेल. त्याच्यावरती जेवढं वेट असणार आहे वॉटरचं तेवढा तो प्रेशर तिथं अप्लाय करणार आहे. सो प्रेशर काय असणार आहे, मास फोर्स अपॉन एरिया. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स कोणाचा, त्याच्यावरती जे मास आहे ऑफ वॉटर त्याचा. सो एफ इक्वल टू एम इंटू जी डिवायडेड बाय ए. आता जे ए पॉईंट आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, आणि मास ऑफ लिक्विड फाइंड आउट करायचं आहे. सपोज हे मास त्या सिलेंड्रिकल इमॅजिनरी सिलेंड्रिकल शेपमध्ये किती असेल हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहे, त्याची सिलेंड्रिकल शेप आहे त्याचं व्हॉल्यूम कन्सिडर करायला लागेल. सो लिक्विडची डेन्सिटी रो असेल. ओके, हे ग्रीक सिम्बॉल आहे, कसं वाचायचं आहे, रो, RHO. ओके, रो म्हणतात त्याला, डेन्सिटी आहे, आणि व्ही आहे व्हॉल्यूम. ओके, तो जो इमॅजिनरी शेप आपण काढला आहे त्याचं व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम आणि डेन्सिटी आणि मासचं काय रिलेशन आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. सो नेक्स्ट काय करणार आहे आपण, मास इक्वल टू, सो हे व्ही या साईडला घेतलं, सो मास इक्वल टू रो इंटू व्ही. आता ही जी मासची व्हॅल्यू आहे ते काय करूया आपण, ह्यातला जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम कुणाचा, इमॅजिनरी सिलेंड्रिकल शेपचा. सो हा जो पॉईंट जिथं आपल्याला हे काढायचा आहे तो हाईट एच वरती किंवा डेप्थ एच वरती आहे, तिथलं आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एच असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असेल तर व्हॉल्यूम काय असणार आहे, ए एच. सो रो ॲज इट इज ए एच, सो मास इक्वल टू रो ए एच. आता हे जी इक्वेशन 2 मधली जी व्हॅल्यू आहे ती 1 मध्ये पुट केली. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 प्रेशर इज इक्वल टू एमच्या जागी पुट केली रो ए एच इंटू जी ॲज इट इज आणि डिवाइड बाय ए. सो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॅन्सल आउट होऊन जाईल आणि प्रेशरचं आपल्याला कसं रिलेशन मिळेल, पी इज इक्वल टू एच रो आणि जी. सो याच्यावर आपल्या लक्षात येते की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेप्थ एच. सो यामध्ये जी काय आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन विच इज 9.81. सो प्रेशर इज प्रोपोर्शनल टू डेप्थ एच, प्रेशर इज प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड. ओके, and pressure is proportional to acceleration due to gravity which is actually constant. हे कॉन्स्टंटच आहे, जी इक्वल टू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू. देन रो म्हणजे काय, डेन्सिटीवरती. सपोज वॉटरच्या वेळी दुसरं एखादं लिक्विड घेतलं ज्याची डेन्सिटी जास्त आहे तर त्या केसमध्ये काय होणार आहे की प्रेशर त्याचं डिफरंट असणार आहे, कारण ते डेन्सिटीच्या प्रोपोर्शनमध्ये आहे. आणि देन नेक्स्ट काय की पी इज प्रोपोर्शनल टू डेप्थ एच. ओके, इथं आपण बघितलंच की डेप्थ जेवढी जास्त तेवढं प्रेशर जास्त. ओके, जसं आपण डेप्थ वाढत गेलो प्रेशर जास्त गेलं, सो आपले काय होणार आहे की पाणी दूर जाऊन पडलं बिकॉज ऑफ हाय प्रेशर. सो आणि दिस इज काय आहे, प्रेशर डेप्थ रिलेशन. सो नेक्स्ट आर्टिकल इज पास्कल्स लॉ. ओके, पास्कल लॉ अंडरस्टँड करण्यासाठी एक आपण अरेंजमेंट काढणार आहे. इथं सिलेंडर आणि पिस्टनची अरेंजमेंट याला म्हटलं जातं. ओके, एक असं पिस्टन आहे, त्याच्यावरती त्याला वरतून प्रेस करायसाठी मास ठेवायसाठी अशी अरेंजमेंट आहे. ह्याची जी लोअर साईड आहे पिस्टन त्या सिलेंडरची ती दुसऱ्या एका मोठ्या सिलेंडरला खालून अटॅच केलेली आहे. ओके, सो दिस इज कनेक्टेड विथ अ
other cylinder and piston arrangement which is area of cross section large आहे, ज्याचा area of cross section large आहे. Okay, so this is cylinder and this is a piston. Okay, आणि याच्यामध्ये काय केलं आहे की लिक्विड फुल्ली भरलेलं आहे आणि ते एकमेकाला दोन्ही सिलेंडरचं लिक्विड आहे ते कसं आहे कनेक्टेड थ्रू द पाईपनं कनेक्ट केलेलं आहे. ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1, दुसऱ्याचा आहे A2. A2 इज ग्रेटर दॅन A1. सो काय होणार आहे की आपण ज्यावेळी इथं तिथं थोडंसं मास वाढवलं, इथून काय होईल की याच्यावरती मास ठेवलं, पहिल्या पिस्टन आहे त्याच्यावरती मास थोडंसं ठेवलं तर काय होईल की याच्यावरती प्रेशर थोडंसं वाढल्यामुळे काय होईल की हा पिस्टन लोअर जाईल आणि इथं जे वाढलेलं प्रेशर आहे ते पाईप थ्रू या दुसऱ्या पिस्टनला मिळेल, दुसऱ्या सिलेंडरला मिळेल आणि ते काय होईल की पिस्टन थोडासा वरती शिफ्ट होणार आहे स्लोली. सो हे जे स्मॉल चेंज इन प्रेशर आहे ते कसं झालं की इझिली सगळ्या लिक्विडमध्ये पास झालं. दिस इज नोन ॲज अ पास्कल लॉ. ओके, पास्कल लॉ काय सांगतो की तुम्ही बॉडीच्या इन्क्लोज्ड बॉडीच्या कोणत्याही लिक्विडच्या कोणत्याही पार्टमध्ये प्रेशर चेंज केलं तर ते थ्रूआउट द सगळ्या बॉडीमध्ये सिस्टीममध्ये थ्रूआउट द पास होतं. ओके, सो तुम्ही इथं थोडंसं प्रेशर चेंज केलं तर काय झालं की ते दुसऱ्या एंडला ते प्रेशर पास झालं आणि तो पिस्टन दुसरा आहे तो काय झाला थोडासा लिफ्ट झाला. ओके, सो दिस इज अबाउट द पास्कल्स लॉ. आता काय करायचं आहे आपल्याला की इथं आपण मास लावल्यामुळे काय होईल की हा पिस्टन खाली जाईल, हा स्लोली वरती जाईल. सो आपल्याला काय करायचं आहे की हा जो पिस्टन आहे तो बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू, वर जाण्याचं थांबवण्यासाठी दुसऱ्या पिस्टनवरती आपण काहीतरी थोडंसं मास ठेवणार आहे, जेणेकरून काय होणार आहे की दुसरा जो पिस्टन आहे तो त्याचं वरती जाणं थांबणार आहे. ओके, सो त्याच्यावरती काय केलं आपण इथं स्मॉल एम ठेवलं आहे, त्याच्यामुळे हे पिस्टन वरती जाते आपण थांबवण्यासाठी इथं एक दुसरं मास ठेवून दिलं. ओके, फॉर एक्झाम्पल त्याला आपण म्हणूया कॅपिटल एम. पहिला आहे त्याला स्मॉल एम म्हटलं, याला कॅपिटल एम म्हटलं. सो काय झालं की बॅलन्स झालं. पण इथं आपल्याला दुसऱ्या पिस्टनच्या वेळी इथं या केसमध्ये काय झालं आपल्याला जास्त मास ठेवावं लागणार आहे. सो M2 इज ग्रेटर दॅन M1. सॉरी कॅपिटल एम इज ग्रेटर दॅन स्मॉल एम. सो जास्त मास ठेवला आपण इथं. सो प्रेशर काय म्हणतो आपण फोर्स पर युनिट एरिया. सो फोर्स पहिल्या केसमधला F1 डिवाइड बाय एरिया A1 प्रेशर चा फॉर्म्युला. आणि दुसऱ्या केसमध्ये प्रेशर आहे P2 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय A2. ओके, तर दोन्ही केसमध्ये काय होतं पास्कल लॉनुसार प्रेशर कसं असणार आहे सेम आहे दोन्ही पिस्टनवरचं, कारण दोन्ही कसे झाले इक्विलिब्रियमला आले. P1 इज इक्वल टू P2. सो आपण काय म्हणूया F1 डिवायडेड बाय A1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय A2. सो F1 एका बाजूला घेतलं फोर्स आणि A2 एरिया एका बाजूला घेतलं. A2 बाय A1 इज इक्वल टू F2 बाय F1. सो फोर्सच्या व्हॅल्यू आपण पुट केल्या A2 बाय A1 इज ग्रेटर दॅन A2 बाय A1 एरिया क्लिअरली आपण सांगतो की ग्रेटर आहे A2चा A1 पेक्षा. सो काय असणार आहे त्याच्यावरून F2 आणि F1 काय असणार F2 बाय F1 इज ग्रेटर दॅन 1. याचा मिनिंग काय की फोर्स जो आहे दुसऱ्या केसमध्ये मोर रिक्वायरमेंट ऑफ फोर्स इज मोर दॅन फर्स्ट केस. सो फोर्स मोर असण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मास आहे ते मोर पुट करावं लागेल. सो M2 mg डिवायडेड बाय स्मॉल mg विच इज ग्रेटर दॅन 1. सो कॅपिटल M इज ग्रेटर दॅन स्मॉल m. सो याचाच मिनिंग काय आहे की आपण पास्कल लॉचा यूज करून स्मॉल मासच्या साहाय्यानं काय केलं आपण हायर मास लिफ्ट करू शकतो. ओके, व्हेरी हाय मास आपण लिफ्ट करू शकतो अशी अरेंजमेंट असल्यामुळं. ओके, स्मॉल मासचा यूज करायचा. सपोज हे बॅलन्स झालं की एकदम फ्रॅक्शन ऑफ मास याच्यावरती टाकलं तर काय होईल की हा पिस्टन खाली जाईल आणि हा पिस्टन वरती जाईल. म्हणजेच काय आपण स्मॉल मास वापरून हायर मास लिफ्ट करू शकतो. ओके, दिस इज नोन ॲज अ पास्कल्स लॉ. आता याचं ॲप्लिकेशन कुठं आहे, याचं ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. सेकंड ॲप्लिकेशन कुठं आहे, याचं ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक प्रेस, ज्याच्या साहाय्याने आपण कॉम्प्रेस करू शकतो एखादं मटेरियल आहे हायड्रॉलिक प्रेस. आणि थर्ड एक्झाम्पल आहे हायड्रॉलिक ब्रेक. ओके, फोर व्हीलरमध्ये बऱ्याच फोर व्हीलरमध्ये कसं असतात हायड्रॉलिक ब्रेक्स असतात. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पास्कल्स लॉ. ओके, नाउ नेक्स्ट आर्टिकल इज
आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके, हे अंडरस्टँड करण्यासाठी आपण काय करणार आहे, एक मास घेणार आहे आणि त्याचं स्प्रिंग बॅलन्सच्या साहाय्याने एअरमध्ये त्याचं वेट घेणार आहे, वेट मेजर करणार आहे. ओके, स्प्रिंग बॅलन्स कसा असतो, एक स्प्रिंग असते, एक पॉइंटर असतो आणि एक स्केल असते. त्याला हुक असते, हुकला आपण मास जोडलं तर काय होतं की स्प्रिंग ताणली जाते आणि तो पॉइंटर आहे तो खालीवर होतो आणि एका पर्टिक्युलर स्केलवरती येऊन थांबतो. ते त्याचं काय असतंय, वेट आपण याच्या साहाय्यानं फाइंड आउट करू शकतो. दुसऱ्या केसमध्ये काय केलं की सेम स्प्रिंग बॅलन्सच्या साहाय्यानं आपण काय केलं की ते जे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट काय केला, सॉलिड ऑब्जेक्ट काय केलं की वॉटरमध्ये ठेवून दिला किंवा कोणत्याही एखाद्या लिक्विडमध्ये ठेवला आणि त्याचं काय केलं, वेट घेणार आहे आपण. सो त्यासाठी अशी अरेंजमेंट आहे ज्याचा आउटलेट फ्लास्क अरेंजमेंट आहे, त्याचा आउटलेट आहे आणि आउटलेटपर्यंत आपण फुल ते भरलेलं आहे आणि आउटलेटमधून कलेक्ट होणार लिक्विड घेण्यासाठी एक फ्लास्क, छोटा फ्लास्क यूज करणार आहे आपण. सो काय केलं तर नेक्स्ट केसमध्ये आपण ते जे सेम स्प्रिंग बॅलन्सच्या साहाय्यानं त्याचं वेट घेणार आहे लिक्विडमध्ये. सो आपल्याला काय मिळालं की या केसमध्ये, लिक्विडच्या केसमध्ये याचं काय झालं की वेट थोडंसं रिड्यूस झालं. लिक्विडमध्ये आपण याचं जेव्हा एअरमध्ये वेट घेतलं आणि लिक्विडमध्ये वेट घेतलं तर दोन्ही केसमध्ये ऑब्झर्वेशन असं आपल्याला मिळालं की लिक्विडमध्ये घेतल्यानंतर त्याचं मास, वेट कमी मिळालं आणि यातलं काही लिक्विड, केवढं लिक्विड, जेवढं व्हॉल्यूम आहे त्या ऑब्जेक्टचं तेवढं लिक्विड काय झालं की डिस्प्लेस झालं आणि त्या छोट्या जे फ्लास्क आहे त्याच्यामध्ये आलं. सो त्याच्या फ्लास्कमध्ये आलेल्या लिक्विडचं जर आपण वेट घेतलं तर एक्झॅक्टली तेवढ्याच अमाऊंटनं त्याचं वेट लॉस झालेलं आहे. याचा मिनिंग काय लिहू शकतो आपण की ज्यावेळी लिक्विडमध्ये लॉस होतो वेटचा, तो कसा होतो, इक्वल बाय इक्वल अमाऊंट ऑफ वेट डिस्प्लेस्ड, वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. ओके, लॉस ऑफ वेट इक्वल टू वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. जेवढं त्यानं लिक्विड डिस्प्लेस केलेलं आहे तेवढ्यानं त्याचा वेट लॉस होतो. सो आता वेट लॉस कसा काढणार आपण, त्याचं वेट इन एअर, आता आपण डब्ल्यू सिम्बॉल यूज केलं वेटसाठी. एअरमध्ये जे वेट घेतलं मायनस वेट इन लिक्विड, लिक्विडमध्ये वेट घेतलं, इक्वल टू वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. सो ते कसं फाइंड आउट करू शकतो, सपोज त्याचं व्हॉल्यूम आहे लिक्विडचा व्ही, त्याची डेन्सिटी आहे लिक्विडची रो आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ओके, दिस इज द वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. दिस इज द आर्किमिडीज प्रिन्सिपल, दॅट इज लॉस ऑफ weight equal to weight of liquid displaced. Okay, this is known as Archimedes principle. हे आर्किमिडीजच्या प्रिन्सिपल्सनुसार फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. सो काही केसमध्ये कधी कधी काय होतं की आता हा ऑब्जेक्ट डीप झाला, पण काही केसमध्ये काय होतं की ऑब्जेक्ट फ्लोट होतो, म्हणजे तरंगतो, त्याच्यावरती राहतो. अशा केसमध्ये हा फॉर्म्युला आपण काय म्हणू शकतो की त्याचं वेट इन एअर आपण काहीतरी फाइंड आउट केलं, पण वेट इन त्याचं लिक्विडमध्ये काय असणार आहे, झिरोच असणार आहे, कारण ते फ्लोट होत आहे. सो वेट इन लिक्विड झिरो असणार आहे. सो अशा केसमध्ये हा फॉर्म्युला कसा मॉडिफाय फॉर फ्लोटिंग लिक्विड, फ्लोटिंग ऑब्जेक्टसाठी आपण काय करू शकतो की हा लिक्विडमधलं जे वेट आहे ते झिरो म्हणणार आहे. वेट इन एअर मायनस झिरो इज इक्वल टू व्ही लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो वेट इन एअर कसं फाइंड आउट करणार आपण, त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी, ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम, ओके, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, नंतर रो ऑफ लिक्विड सॉलिड, डेन्सिटी ऑफ सॉलिड इंटू जी, व्ही ऑफ लिक्विड, रो ऑफ लिक्विड, जी. ओके, हे जी कॅन्सल आउट होणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे बघा, व्ही ऑफ सॉलिड, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड. ओके, हा फॉर्म्युला आपण काय करू, थोडा मॉडिफाय करू, व्हॉल्यूम एका साईडला घेऊ, डेन्सिटी एका साईडला घेऊया. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ सॉलिड. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर आर्किमिडीज प्रिन्सिपल फॉर फ्लोटिंग बॉडीज. फ्लोटिंग बॉडीसाठी हा फॉर्म्युला आहे. ओके.